का पाहणार आपण आज? आपण आज पाहणार आहे काळ काम याच्यावरची गणित. तुम्ही IBPS ची एक्झाम द्या, तुम्ही तलाठी भरती द्या, तुम्ही पोलीस भरती द्या, तुम्ही राज्य सेवा द्या, तुम्ही कंबाईन द्या, त्या ठिकाणी ह्या टॉपिक वरची गणित येतात म्हणजे येतात. आपण ती सगळी गणित पाहणार आणि सोबतच पाहणार आहे की मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेमध्ये कशा प्रकारे गणित विचारले गेलेले आहे. आणि तत्पूर्वी एकदम सोप्या पद्धतीने शॉर्टकट ट्रिकच्या साहाय्याने आपण हा कॉन्सेप्ट पक्का करणार आहे. चला मग करायची सुरुवात. तत्पूर्वी चॅनलचं नाव विसरू नका. चॅनलचं नाव आहे सीमा चंदन एज्युकेशन. फ्री एज्युकेशनचं प्लॅटफॉर्म आहे, फक्त आपल्यासाठीच आणलेला आहे. प्रयत्न आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. चला मग सुरुवात करू. चला मग आता पाहू आपण आपलं पहिलं गणित. गणित काय आहे की आण्या एक काम 10 दिवसात करतो, बबन्या तेच काम 15 दिवसामध्ये करतो. ओके, दोघ जण मिळून जर काम करायला लागले तर तेच काम किती दिवसात संपणार हे आपल्याला काढायचं आहे. जी रेग्युलर पद्धत आहे ना आजपर्यंत आपण शिकलो ती पाहू. आणि म्हणजे शॉर्टकट मध्ये धरला आपण ए किती दिवसात काम पूर्ण करतो? ओके सर 10 दिवसात काम पूर्ण करतो. बबन्या म्हणजे बी किती दिवसात काम पूर्ण करतो? सर हा 15 दिवसात काम पूर्ण करतो. म्हणजे लगेच कळतं ना बबन्या आळशी आहे आणि थोडं कार्यक्षम आहे. आता मग जर का 10 दिवसात आण्या एक काम कंप्लीट करत असेल तर तो एका दिवसात किती काम करणार आहे? पहिल्यांदा आपण ते काढू. एका दिवसाचं काम किती झालं आण्याचं? 1/10. बरोबर आहे ना? त्या कामाचा एक भाग संपवणार आहे 10व्या भागापैकी. बबन्या एका दिवसात किती करणार आहे? तर 1/15. व्यवस्थित आहे का? याच्यानंतर इतकी सोपी शॉर्टकट ट्रिक सांगतो तुम्हाला, हे तुम्ही काहीच करणार नाही. आलं लक्षात? पण आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे कॉन्सेप्ट. मग आता दोघ जण जर मिळून कामाला लागले म्हणजेच काय? 1 + B बरोबर AB आहे की नाही? मग दोघांचं एका दिवसाचं काम 1/10 + 1/15 बरोबर. मग काय आलं? 1/10 + 1/15. यांचा लसावी किती आला? यांचा लसावी आला 30. ओके, याच्या डोक्यावर गुणलं आपण 3 आणि याच्या डोक्यावर गुणलं आपण 2 म्हणजे किती झालं? 5. सर पण एक प्रॉब्लेम आहे बरं का. काय? लसावी कसा काढायचं जमतच नाही आम्हाला. नाही जमत, काय अडचण नाही. हे गणित पाहू आणि लसावी काढायला शिकवतो, ते पण तुम्हाला शॉर्टकट ट्रिकने. चला मग आता काय झालं? या 5 जर का या 30 ला भागलं तर उत्तर किती आलं? 1/6. म्हणजे दोघ जण मिळून एक काम 1/6 एवढं काम एका दिवसात करणार आहे. म्हणजेच त्यांना ते काम पूर्ण करायला किती दिवस लागणार? याचं फक्त उलट करून घ्यायचं. टोटल दिवस किती लागणार आहे? 6 दिवस. सर जमलं बरं का मला. 6 दिवस एवढं मला कळलं. फक्त मला सांगा की लसावी कसा काढायचा. बरं ठीक आहे, लसावी काढायचा आपल्याला शिकायचंच. याच्यानंतर लगेच सांगणार आहे, पण आपली शॉर्टकट ट्रिक शिकून घेऊ. शॉर्टकट ट्रिक काय सांगते? खूप सोपी. जे दिलंय ना तेवढंच लिहायचं, बाकी काहीच नाही करायचं. हा सर सांगा काय सर? हा सर ए ना एक काम आहे ना सर 10 दिवसात करतो. ठीक आहे सर जमलं बरं का. आणि बी आहे ना म्हणजे बबने आहे ना तेच काम किती दिवसात करतो? 15 दिवसात करतो. सर आपण काय करू माहिती? इथे जुगाड करू. आपण याला काय काम देऊ. हे दोघांचे दोघं पॉलिसी एजंट आहे आणि हे दोघांच्या दोघं पॉलिसी विकायचं काम करतात. आण्याला ज्या काही पॉलिसी देते त्याची कंपनी ती 10 दिवसात विकून मोकळा होतो. बाबण्याला जी काही पॉलिसी देते कंपनी ती 15 दिवसात विकून तू मोकळा होतो. म्हणलं ना बाबण्या थोडं काम चुकारच आहे. मग आता किती पॉलिसी दिल्या हो आण्याला आणि बाबण्याला विकायला? सर ते काढावं लागेल ना पहिल्यांदा. त्या पॉलिसी ज्या विकायला दिलेल्या आहेत ते म्हणजे काय झालं? एकूण काम झालं. ओके सर. मग आता सर कसं काढणार ते एकूण पॉलिसी? अले सोपे रे. याचा लसावी काढायचा. याचा लसावी किती आला आपल्याला माहिती ना, आपण शिकणार आहे, टेन्शन घ्यायचं नाही. मी जे सांगतो ते पहिल्यांदा. याचा लसावी किती आला? हा सर 30 आला बरं का. याचा लसावी आला 30. बरं जमलं. म्हणजे एकूण किती पॉलिसी विकतात हे? तर 30 पॉलिसी विकतात. मग आता या 10 जर का 30 ला भागलं तर उत्तर किती येतं? 3. या 15 जर का 30 ला भागलं तर उत्तर किती येतं? 2. सर मी हे कसं करायचं? आता मला जर समजून सांगा. लगेच सांगतो. या पाय हा आण्या आहे ना हा काय करतो? 10 दिवसामध्ये सगळ्या पॉलिसी विकून टाकतो. हा बबन्या आहे ना हा काय करतो? 15 दिवसामध्ये सगळ्या पॉलिसी विकून टाकतो. किती पॉलिसी दिलेल्या आहेत त्यांना विकायला? हा सर 30 पॉलिसी दिलेला आहे. अच्छा मग एका दिवसात आण्या किती विकतो? ते एका दिवसात आण्या 3 पॉलिसी विकतो. आणि बबन्या किती विकतो? बबन्या 2च विकतो.
जमलं. आता हे दोघ जण मिळून जर काम करायला लागले ते एका दिवसात किती विकणार आहे? 3 आणि 2 5. अरे वा 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 सर. सर आने आणि बाबने एका दिवसात 5 पॉलिस्या विकणार आहे. आता टोटल किती पॉलिस्या विकायच्या? टोटल 30 पॉलिस्या विकायच्या. मग या 30 ला 5 ने भागू शकतो का आपण? भाग की, तुला कोणी अडवलंय? 30 ला जर का आपण 5 ने भागलं तर उत्तर किती आलं? 6. म्हणजे दोघच्या दोघं मिळून त्या एकूण पॉलिस्या किती दिवसात विकणार आहे? 6 दिवसात विकणार आहे. आपण पहिल्यांदा पाहिली पद्धत. ही पद्धत लय सोपी आहे. फक्त काय करायचं, 1-2 वेळेस रिवाइज करा, डोक्यात पक्की बसणार आणि त्याला एकच काम द्यायचं, पॉलिसी विकायचं. कसंही गणित आलं तर ते काम करणारे काय, तर ते पॉलिसी विकणारेच आहे. बस संपला विषय. आता फायदा काय झाला? पहिल्या याच्यात ते एका दिवसाचं काम काढलं, मग ती एक छेद काहीतरी केलं, नंतर परत दोघांची बेरीज केली, मग त्यांचे छेद समान केले म्हणजे लसावी काढलं, आणि परत उलट पालट करून आपण काय केलं, उत्तर काढलं. सर त्याला थोडा वेळ लागतोय. एवढा वेळ नाहीये तलाठी भरतीच्या एक्झामला, पेपरला. एक साधारणतः 15 ते 20 सेकंद सोडावं लागतं. और राज्यसेवा सुद्धा तशी आणि कंबाईन सुद्धा तशी. त्याच्यामुळे ही शॉर्टकट ट्रिक आपल्याला जमन बरं का. सर थोडं डोक्यात बसलं बरं का, पण सर मला कळलं बरं का लसावी कसा काढायचा. हे की मग 2च मिनिटात सांगतो. चल मग आता मी तुम्हाला काय केलेले, तुम्हाला मी 3 गणित दिलेले. नाही जमत ना सर? नाही जमत हो, मला लसावी काढायला नाही जमणार. 2 मिनिटाचं काम आहे लसावी, इतक्या पटकन शिक्षण ना तू काहीच नाही त्या लसावीमध्ये. चल पहिलं गणित सोडव. पहिलं गणित काय आहे? 10 आणि 20. आणि आपल्याला काय काढायचंय? लसावी काढायचंय. आणि लसावी म्हणजे काय? तर लघुत्तम सामायिक विभाज्य. म्हणजे काय सर? अरे बाबा, अशी संख्या पाहिजे की ज्या दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये येते. दोन्ही संख्यांच्या पाड्यामध्ये येणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. याचं थोडं बाउन्सर गेलं बरं का, जर व्यवस्थित सांगा समजून. हे पाय काय करायचं, लसावी काढायची सिंपल पद्धत सांगतो. या 2 संख्या दिलेल्या आहे, या 2 संख्याचा लसावी काढायचा आहे. मी याच्या सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं, तर मोठी संख्या पाहिजे. आणि मोठी संख्या कोणती आहे? तर ती 20 आहे. नंतर छोटी संख्या पाहिजे, तर छोटी संख्या कोणती आहे? 10 आहे. सर जमलं बरं का, छोटी संख्या मोठी संख्या तर कळलं मला. मग आता फक्त एवढंच पाहायचं की जी मोठी संख्या आहे ही छोट्या संख्येच्या पाड्यात येते का? येते की. 10 1 10 10 दुने 20 दुसऱ्या नंबरला येते. म्हणजे 20 हा त्या दोन्ही संख्यांचा काय आला? लसावी आला. म्हणजे पाड्यात येणारी संख्या झाली. 20च्या पाड्यात आहेच की, 20 1 20. 10च्या पाड्यात आहेच की. मग अशी संख्या की दोन्हीच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या म्हणजे काय असतं? लसावी असतं. जमलं? अजून लक्षात येईल. थांब, दुसरं काय आहे? सर दुसऱ्या संख्या काय, आता मी सोडतो बरं का. कसं? 2 संख्या सर 20 आणि 30, बरोबर आहे. आता हिचा लसावी काढायचा. याच्यात मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या आहे 30. आणि छोटी संख्या कोणती आहे? छोटी संख्या आहे 20. ओके. मग आता पहा बरं, छोट्या संख्येच्या पाड्यात ही मोठी संख्या येते का? 20 1 20 आणि 20 दुने 40. नाही सर, कुठे येते? नाही जमत ते. अरे मग सांगतो काय करायचं, हिला पहिल्यांदा 2 ने गुणून घे बरं. आता किती आली संख्या? 60 आली. 30 दुने 60. आता पाय बरं, 30च्या पाड्यात येते, 20च्या पाड्यात येते का? हा सर, 20 1 20 20 दुने 40 20 त्रिक 60. जमले की सर, 20च्या पाड्यात येते. आणि 30च्या पाड्यात येते का? येते का? आणि 30 दुने 60. जमलं. लसावी काय झाला आपला? 60. विषय संपला. त्याच्यानंतर आता 3 अंक सांगितलं तुम्ही, तर 3 अंक सांगितले, बरोबर आहे. मग आता याचा लसावी काढायचा. 3 संख्या कोणत्या आहे? 10 आहे, 20 आहे, 30 आहे. नेहमीची आपली ट्रिक काय? सगळ्यात पहिल्यांदा मोठी संख्या शोधायची. मोठी संख्या कोणती आहे? त्यापासून ही मोठी संख्या 30 आहे. जमलं. आता काय करायचं भाऊ? आता छोटी संख्या पहा. सर 10 बी छोटी आहे आणि 20 बी छोटी आहे. मग पाय बरं, यांच्या पाड्यामध्ये येते का? सर 10च्या पाड्यामध्ये येते बरं का 30. 10 1 10 10 2 20 10 1 30. जमतं. 20च्या पाड्यात येत नाही ना. मग 30 ला गुणून घे. कशाने गुणतो? पुढच्या संख्या म्हणजे 2 ने गुणलं. 2 ने गुणल्यावर पण लसावी नाही आलं तर मग 3 ने गुणायचं, मग 4 ने गुणायचं. असं हळूहळू पुढे पुढे चालत राहायचं. आपण ते पण पाहू ना. मग या 30 ला 2 ने गुणलं. 30 ला 2 ने गुणल्यावर उत्तर किती आलं? 30 दुने 60. 10च्या पाड्यात येते की? 20च्या पाड्यात येते. 30च्या पाड्यात येतेच. म्हणजे लसावी काय झाला? लसावी झाला 60. लसावी म्हणजे काय? की तिघांच्या पाड्यामध्ये येणारी लहानात लहान संख्या म्हणजे लसावी. डन. कॉन्सेप्ट पक्का. चला अजून जरा 2-3 गणित पाहू, पक्क होऊन जाईल. मग नंतर काळ, काम, वेग, सिस्टम, पाईप, नळ्या, तोट्या, टाक्या, आपल्याला टेन्शन घ्यायची कधीच गरज पडणार नाही. कॉन्सेप्ट आपला पक्का होणार. चला
चला मग आता काय करू, आता पुढचं गणित सोडून पाहू. जमल का? जमल बरं का सर. आता 99% डोक्यात बसलेले बरं का. बरं ठीक आहे. काय गणित आहे? गणित आहे 20 आणि 25. बर 20 आणि 25 काय लॉजिक आहे? मोठी संख्या पहा, मोठी संख्या आहे 25. छोटी संख्या कोणती आहे? छोटी संख्या आहे 20. मग आता पहा बरं, 20च्या पाड्यात 25 येतं का? 20 एक 20 आणि 20 दुने 40 नाही, कुठे येतं? नाही. मग काय करायचं आता? 25 ला 2 ने गुणून पाहायचं. ठीक आहे, गुणलं. किती आलं उत्तर? सर 50 आलं बरं का. 50 येतं का रे 20च्या पाड्यात? 20 एक 20 नाही ना सर, 20च्या पाड्यात 50 कुठे येतं? नाही जमत. मग आता काय कर, याला 3 ने गुणून पहा. सर 3 याला गुणून पाहिलं, मग 25 तरी किती झाले? 75 झाले. 20च्या पाड्यात येतं का? नाही सर, अजूनही येत नाही 20च्या पाड्यात. मग आता काय कर, याला पुढच्या संख्येने म्हणजे 4 ने गुणून पाय. मग याला मी 4 ने गुणून पाहिलं, म्हणजे 25 चोक किती झाले? 100 झाले. ठीक आहे, लिहून काढले सर 100. मग आता सांग बरं, 100 20च्या पाड्यात येतंय का? येतंय की 20 पाची 100. आणि 25च्या पाड्यात येतंय का? येतंय ना. 25 चोक 100 म्हणजे लसावी काय झाला? 100. आणि 100 ही अशी संख्या आहे की जी 25च्या पाड्यात पण आहे आणि 20च्या पाड्यात सुद्धा आहे. अशी संख्या की जी दोन्हीच्या पाड्यात येणारी लहानात लहान संख्या आहे. म्हणजे आपला कॉन्सेप्ट आता कम्प्लिटली पक्का झाला. आता आपण शिकलो बरं का सर, पूर्णांकांची होत्या. मग आता अपूर्णांकांचं गरज आहे का? अपूर्णांकांचं लागणार आहे बाबा, काळ कम एक, त्याच्यानंतर सगळ्या गोष्टीमध्ये लागतं बरं का अपूर्णांकांचं. मग अपूर्णांकांचं कसं काढायचं पाहायचं. ठीक आहे, हे गणित आहे अपूर्णांकाचं. सेम त्याच पद्धतीने मोठा छेद कोणता आहे? 20. छोटा छेद कोणता आहे? 10. आता काय करायचं? पाहायचं की हा जो मोठा छेद आहे 20, हा छोट्या छेदाच्या पाड्यात आहे का? आहे की सर? 10 दुने 20. कितव्या पोझिशनला आहे? दुसऱ्या पोझिशनला आहे. म्हणून डोक्यावर 2 ने गुणून घेतलं. आता 20च्या पाड्यात कितव्या पोझिशनला आहे? पहिल्याच पोझिशनला आहे. म्हणून याला सुद्धा 1 ने गुणून घेतलं. आता उत्तर निघलं बरं का सर. उत्तर काय निघलं? यांचा लसावी किती आला? लसावी 20 आहे का? कारण दोघांच्या पाड्यात येते. ओके, हे 20 लिहून घेतलं. ऑलरेडी वरती 2 ने गुणलेले, 2 एक 2 आणि 1 एक 1. असं उत्तर किती आलं? 3/20. तर जमलं बरं का मला अपूर्णांकांची बेरीज सुद्धा जमली आणि गरजेची बरं का. काय काम मध्ये लसावीच काढला. आपण काय केलं, वरती आपण पूर्णांकाचा लसावी काढला आणि खाली आपण अपूर्णांकांचा लसावी काढतोय. बरं पहा, आता पुढचं परत पाहू आपण. आता पुढं काय आहे? तर पुढचं गणित काय आहे? 1/20 अधिक 1/30. मग काय करायचं? सगळ्यात पहिल्यांदा छेदाला असणारी मोठी संख्या पाहिजे. मोठी संख्या कोणती आहे? तर मोठी संख्या आहे 30. जमलं सर, 30 काढले. छोटी संख्या कोणती? छोटी आहे 20. मी सांगतो आता. आता काय करा सर, छोटी संख्या आहे ना, तिच्या पाड्यात 30 येते का पाहिजे? 20 एक 20, 20 2 40 नाही. आता काय करा, मी सांगतो तुम्हाला. आता त्याला 2 ने गुणा. 2 याला गुणलं किती झालं सर? 60 आलं. आणि 60 येतं का 20च्या पाड्यात? येतं की सर? 20 एक 20, 20 2 40, 20 3 60. म्हणजे माझा लसावी किती आला? माझा लसावी आला 60. बरं ठीक आहे सर, लसावी तर जमलं बरं का. आता राहिलं की अर्धा, अजून अर्धच काम झालं. मग आता 20च्या पाड्यात ही 60 कितव्या पोझिशनला येते? 20 एक 20, 20 2 40, 20 3 60. सर तिसऱ्या पोझिशनला येते. जमलं. आणि 30च्या पाड्यात 30 एक 30 आणि 30 2 60. म्हणजे कितव्या पोझिशन आली? दुसऱ्या पोझिशनला आली. बरोबर आहे. म्हणजे 3 एक 3 लिहून घे. 2 एक 2 हे बी लिहून घे. उत्तर किती आलं मग? 5/60. याला छोटं करता येईल का? येतं ना सर, मला 12च पाडा येतो बरं का. मला 5चा पण पाडा येतो. 5 12. उत्तर किती आलं? 1/12. कॉन्सेप्ट पक्का. आता परत म्हणायचं नाही मला लसावी काढायला जमत नाही समजलं, 2 वेळेस व्हिडिओ पहा, कारण आपल्याला पुढचे गणित सोडवायचे आहे. चला मग आता कॉन्सेप्ट पक्का करू. एक सांगतो मित्रांनो, जर का लसावी काढायला जमलं ना, तर तुमचं 50% अंकगणित कव्हर झालेले. मॅक्झिमम गणित तुम्हाला याच्यावरच सोडवा. चला आता पाहायचं आपल्याला पुढचं गणित. आणि पुढचं गणित काय? दुसरं गणित. गणू एक काम 20 दिवसात पूर्ण करतो. त्याच्यानंतर मन्या तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो. 2 जण मिळून जर कामाला लागले तर तेच काम किती दिवसात पूर्ण होणार आहे? पहिल्यांदा आपण काय करू, आपली नेहमीची पद्धतीने त्यांनी समजून घेऊ. नंतर आपल्याला वापरायचा शॉर्टकट. चला, एक काम गणू म्हणजे जी किती दिवसात करतो? 20 दिवसात करतो. मग एका दिवसात तो किती काम करतो? 1/20. आपण ऑलरेडी पाहिलेलं आहे.
त्याच्यानंतर मन्या किती काम करतो, किती दिवसात ते काम पूर्ण करतो, 30 दिवसात पूर्ण करतो. आळशी आहे बरं काय, लय हळूहळू काम करते. ठीक आहे, मी एका दिवसात किती काम करतो, 130 एवढं काम करतो. आता काय करायचंय, आता आपल्याला दोघांचं काम काढायचंय. बरोबर आहे, ए अधिक बी हे दोघ जण मिळून ते काम किती दिवसात करणार. लय सोपं आहे. काय करायचं सर, हे पहा, एचं एका दिवसाचं काम काढा बरं, 120, आणि बीचं एका दिवसाचं काम काढा बरं, 130. आता काय करायचं, तुम्ही आम्हाला शिकवलं ना आत्ताच अपूर्णांकांचा छेद कसा समान करायचा, त्याच्यानुसार करू ना आपण समान. चला मग लसावी किती आला, सगळ्यात पहिल्यांदा मोठा छेद 30, छोटी छेद 20, मग 30 संख्या 20च्या पाड्यात येते का, नाही येत. मग काय करायचं, 2 निघूनायचं, 2 निघूनल्यावर किती आलं, 60 आलं. बरोबर आहे, मग 60 20च्या पाड्यात येते का, येते बरं का, 20च्या पाड्यात पण येते, 30च्या पाड्यात पण येते, म्हणून झाला याचा लसावी 60. मग आता 20च्या पाड्यात कितव्या पोझिशनला येते, सर ती 20च्या पाड्यात आहे ना सर दुसऱ्या पोझिशनला येते, गुणिले 2. 30च्या पाड्यात कितव्या पोझिशनला येते, नाही 20च्या पाड्यात तिसऱ्या पोझिशनला येते, आणि 30च्या पाड्यात कितव्या पोझिशनला येते, सर दुसऱ्या पोझिशनला येते. म्हणजे किती झालं, 3 अधिक 2, बरोबर ना. 3 1 3 आणि 2 1 2. आमच्याकडे असंच होतं भाऊ, 3 1 3 असतं आणि 2 1 2 असतं. ठीक आहे, मग उत्तर किती आलं, 5/60. याला जर का छोटं केलं तर उत्तर किती आलं, 1/12. म्हणजेच एका दिवसात हे किती काम करतात, 1/12 करतात. म्हणजे सगळं काम दोघं मिळून किती दिवसात संपवणार आहे, सर 12 दिवसात संपवणार आहे. जमलं बरं का उत्तर, सर हे पण आलं बरं का माझ्या लक्षामध्ये. पण याच्यापेक्षा ती शॉर्टकट ट्रिक लय भारी आहे. चला शॉर्टकट ट्रिकने सोडून पाहू. शॉर्टकट ट्रिक काय सांगते, शॉर्टकट ट्रिक काय सांगते, सर गण्या किती दिवसात काम करतो, 20 दिवसात. आणि तुम्ही सांगितलं होतं बरं का सर, एकच काम करता, हे दोघं जण पॉलिसी एजंट आहे. गणित कुठलंही असो, काम एकच यांना पॉलिश विकायचं. गण्या सगळ्या पॉलिशा सर ज्या काय दिलेल्या आहे कंपनीनी, तो 20 दिवसात विकून मोकळा होतो. बरं, त्याच्यानंतर कोण आहे, मन्या काय करतो, त्याच पॉलिशा 30 दिवसात विकतो. बरोबर आहे, पण सर किती पॉलिशा दिल्या लक्षात येईना. अच्छा, ते कसं काढायचं ते आपण ऑलरेडी शिकलेलं आहे. काय करायचं, यांचा लसावी म्हणजे काय असतं की कंपनीने दिलेले एकूण पॉलिशा. मग यांचा लसावी काय असणार आहे, आपल्याला माहिती आहे, यांचा लसावी आला 60. बरोबर आहे. आता मग या 20नी या 60ला भागलं, उत्तर किती आलं, 3. या 30नी या 60ला भागलं, उत्तर किती आलं, 2. सर परत एकदा समजून सांगा. अरे सोपं आहे. हा गण्या हा मन्या, हा काय करतो 20 दिवसात पॉलिसी विकतो, हा काय करतो, हा 30 दिवसात पॉलिसी विकतो. हे थोडं आळशी आहे. आणि कंपनीने किती पॉलिसी दिलेल्या आहेत त्यांना एकूण विकायला, ते कसं काढायचं. अरे ते म्हणजे यांचा लसावी, या दोघांचा जो लसावी 20 आणि 30चा लसावी म्हणजे काय झालं, दिलेले एकूण पॉलिसी. बरं जमलं. त्याच्यानंतर काय केलं तुम्ही, ते भागून घेतलं, इकडे 3 आणि 2 आले, हे सुद्धा कळलं बरं का. याला शॉर्टकटमध्ये सांगा अजून की बाबा गण्या 60 पॉलिस्या 20 दिवसात विकतो, म्हणजे एका दिवसात किती पॉलिसी विकतो, 3 विकतो. मन्या एका दिवसात म्हणजे मन्या 30 दिवसात 60 पॉलिस्या विकतो, म्हणजे एका दिवसात किती विकतो, सर तो 2च पॉलिस्या विकतो एका दिवसामध्ये. दोघांची मिळून सांगितलेलं ना, आपल्या दोघांचं विचारलेलं नाही की दोघं किती करतात. जर दोघंच्या दोघं एक साथ पॉलिसी विकायला लागले तर किती दिवसात ते विकते ना, आपल्याला विचारलेले ना. मग यांची बेरीज केली, किती आली, 5. बरोबर आहे, दोघांची पॉलिसींची बेरीज केली 5. आणि या 5नी 60ला एकूण पॉलिसी किती आहे, ते एकूण पॉलिसी आहे 60. मग 60ला जर का 5नी भागलं तर उत्तर किती आलं, 12. म्हणजे दोघंच्या दोघं मिळून पॉलिस्या किती दिवसात विकतात, तर 12 दिवसामध्ये ते पॉलिस्या विकतात. शॉर्टकट ट्रिक एकदम पक्की. जमलं. आता याच्या पुढचं गणित आपण शॉर्टकट ट्रिकने सोडवायचंय. आलं लक्षात. चला आता याचं पुढचं गणित जे आहे ते काय पहा बरं. आता गणू एक काम 10 दिवसात करतो, मन्या तेच काम 20 दिवसात करतो. आता पोरगी आली एक सौम्या तेच काम किती दिवसात करती, 30 दिवसात करते. इथं सगळ्यात जास्त आळशी. बरोबर आहे. तर तिघं मिळून ते काम किती दिवसात करतात आपल्याला काढायचं. याच्या अगोदर आपण काय पाहिलं की दोघं जण मिळून ते काम किती दिवसात करताय. आता आपल्याला पाहिजे तिघं जण मिळून ते काम किती दिवसात करताय. लिहून घ्यायचं, काहीच नाही, एकदम सोपं आहे. सर लिहून घेतो. गणू किती दिवसात करतो. पहिल्यांदा लक्षात ठेवायचं, हे सगळं तिघं कोण आहे. आता शॉर्टकट ट्रिकनुसार हे सगळेचे सगळे पॉलिसी एजंट आहे तिघं पण, आणि यांना एकच काम आहे पॉलिशा विकायचं. बरोबर आहे. मग गणू
किती दिवसात पॉलिसी विकतो आणि 10 दिवसात विकतो. त्याच्यानंतर सौम्य किती दिवसात विकती, मन्या किती दिवसात विकतो सर, मन्या विकतो 20 दिवसामध्ये. आणि सौम्य किती दिवसात विकती, आणि सर सौम्य विकती बरं का 30 दिवसामध्ये सौम्य पॉलिसी विकती. अच्छा, आळशी आहे सौम्य, बरोबर आहे. आता काय करायचं की तिघांचं कळलं, आपलं तिघं पॉलिसी विकताय. मग आता पॉलिसी म्हणजे एकूण काम किती दिलेले कंपनीने, किती पॉलिसी विकायला लावलेला, हो लय सोपं आहे. ते म्हणजे यांचं लसावी, या तिघांचं लसावी किती येतो 60. आता कसं आहे तुम्ही परत सांगणार नाही, आता तुमच्या डोक्यात पक्क बसलेले 30 गुणिले 2 60, 20 त्रिक 60. आणि हे आलं लक्षात ना, आपण पाहिलेले एकदा परत पाहून घ्या पॉजकडून मागं जाऊन. ठीक आहे, लसावी किती आला 60 आला सर, जमलं. अच्छा, मी या 10 काय केलं 60ला भागलं, किती आलं 6 आलं. या 20 या 60ला भागलं, किती आलं 3 आलं. या 30 या 60ला भागलं, किती आलं 2 आलं. म्हणजे काय सर गण्या मन्या आणि सौम्या पॉलिसी विकतो गण्या 10 दिवसात, मन्या विकतो 20 दिवसात आणि सौम्य विकती एकटी 30 दिवसात. आता तिघांचं विचारलेले ना, मग आता तिघं हे 10 दिवसात 20 दिवसात 30 दिवसात पॉलिसी विकतो. एकूण पॉलिसी किती आहे 60 आहे. मग कसं काढायचं की बाबा सर गण्या काय करतो 10 दिवसामध्ये 60 पॉलिसी विकतो, म्हणजे एका दिवसात तो 6 पॉलिसी विकतो बरं का. मन्या काय करतो 20 दिवसात सगळ्या पॉलिसी विकतो, म्हणजे 60 पॉलिसी 20 दिवसात विकतो, म्हणजे एका दिवसात किती पॉलिसी विकतो तो 3 पॉलिसी विकतो. आणि सौम्या काय करते सगळ्या पॉलिसी म्हणजे 60 पॉलिसी किती दिवसात विकती आणि 30 दिवसात विकती, म्हणजे एका दिवसात किती विकती आणि 2च पॉलिसी विकती. आणि तिघजण एकाच दिवशी गेले कामाला, तर एकाच दिवशी कामाला गेल्यावर त्यांनी किती पॉलिसी विकल्या, यांची बेरीज करा. 6 आणि 3 9 आणि 9 आणि 2 11. 6 आणि 3 2 आणि 9 आणि 2 11 झालं बरं का. सर एका दिवसात किती विकणार आहे, तिघं मिळून 11 पॉलिसी विकणार आहे. टोटल किती पॉलिसी विकायच्या 60. मी या 60ला काय करू, मी भागू का 11ने, भागून द्या. आपण सर आता उत्तर अपूर्णांकात निघतं बरं का, कारण डायरेक्ट नाही भाग जात निश्चित. मग 11 1 11, 11 5 55, बरोबर आहे. म्हणजे किती 11 5 55 उरले किती 5. म्हणजे याचं उत्तर कसं निघणार आहे 5.5/11. म्हणजे 11 5 55 55 5 60 हे तुमचं काय असणार आहे उत्तर. आलं लक्षात. आपण शिकणार बरं का. तुम्हाला कमेंट करा, तुम्हाला मी अगदी सोप्या पद्धतीने समजून सांगणार आहे. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार अपूर्णांकांची बेरीज पूर्णांकांची बेरीज हे सगळं आपण पाहणार आहे. फक्त मला तुमच्या कमेंटची गरज आहे. आणि मी एवढं जीव लावून शिकवतो मित्रांनो, एवढं सोप्या भाषेत शिकवतो. प्रयत्न आवडत असताना ते एकच करा भाऊ, चॅनेलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनची घंटी वाजून द्या. नवीन नवीन विषय नवीन नवीन टॉपिक तुम्हाला येत राहतील, म्हणजे येणारच. ऑलरेडी आपण राज्यघटनेची सिरीज पाहिली, विज्ञानाची पाहिली, आता चालू केलेली बुद्धिमापन चाचणीची. आणि लक्षात ठेवा आता आपण सायमल्टेनियसली 10वीची विज्ञानाची सिरीज चालू केलेली. काहून अशाच मजाशीर पद्धतीने शिकणार आहे आपण. का बरं, आरोग्य भरतीचे जे काही पेपर आहे त्याला 80 मार्काला फक्त 10वीचे दोन्ही पुस्तकं विचारले जातात. हा त्यांचा सिलेबस आहे विज्ञानाचा. दुसरं महत्त्वाचं कंबाईन बिंबाईन जे आहे ना आता राज्यसेवा, ते 10वीच्या थोडं वर गेलेले, त्याच्यामुळे 10वी आपल्याला बेसिक डीपमध्ये करायचंच. पण NCERT पण पाहिजे 11वी 12वीची, आणि आपण ती पण सिरीज चालू केलेली आहे फक्त तुमच्यासाठी. आणि सगळं फुकटे बरं का. मला शिकवायला आवडतंय आणि तुम्ही शिकताय, बास याच एका नात्याने आपण आपलं काम चालू ठेवायचं. चला आता पुढचं गणित पाहू. चला आता पुढचं गणित त्याच्यापेक्षा सोपं आहे, थोडं वेगळं आहे बरं का. इथं काय सांगितलेलं आहे, आजा आणि गजा दोघ जण मिळून एक काम 20 दिवसात कंप्लीट करतात. तर एकटा आजा तेच काम 30 दिवसात पूर्ण करतो, तर एकटा गजा तेच काम किती दिवसात पूर्ण करणार. जमल सर, लय सोपं आहे, काहीच नाही, नुसतं थोडं फार फिरून विचारता. चला पाहू. मग काय आहे, दोघ जण मिळून म्हणजे आजा आणि गजा 20 दिवसात काम करतात. म्हणजे एका दिवसात किती काम करतात 1/20. एकटा आजा किती काम करतो ते 30 दिवसात करतो, म्हणजे एका दिवसात किती करतो 1/30. आता आपल्याला काय करायचं आहे, गजाचं काढायचं आहे. आणि लय फॉर्म्युला सोपा आहे. मग दोघांचं एका दिवसातलं काम म्हणजे कसं झालं, A/A अधिक B बरोबर A/A. इथं बीच्या ऐवजी जी घ्या, गजा आहे ना, बरोबर 1/A अधिक 1/G. आता आपल्याला याचं काम माहिती आहे, एका दिवसाचं दोघांचं किती येते 1/20 बरोबर आहे. आपल्याला आजाचं एका दिवसाचं काम माहिती आहे, किती येते 1/30.
आपल्याला गजाचं काम काढायचंय, आपण तसंच ठेवलं 1/G. आता काय करू, हे याच्यासोबत काही लग्न लागू शकतं का? 1/30 संख्येचं आणि अल्फाबेटचं लग्न लागणार आहे का? नाही लागणार आहे. म्हणून आपल्याला संख्या काय करावं लागणार, इकडे घ्यावं लागणार आहे. मग ती घेतली आपण. मग 1/20 वजा 1/30. बरोबर आहे. बरोबर काय आलं, 1/G. ती संख्या तिकडं तशीच राहिली. इकडं प्लस होतं, काही नव्हतं म्हणजे प्लस असतं, आणि बरोबरच्या चिन्हाच्या इकडं आलं की ते मायनस होतं. एकदम सोपं. मी फक्त तेवढंच केलं. काय केलं, आता मी यांचा लसावी काढला, इथं काढतो हा. आता जर का मी यांचा लसावी काढला तर लसावी आला 60. याच्या डोक्यावर याला गुणलं 3नी, याच्या डोक्यावर याला गुणलं 2नी. बोंबलत मला विचारायचं नाही परत लसावी कसा काढला. एकदा तो व्हिडिओ प्रॅक्टिस करा, येणार आहे मला माहिती, तुम्हाला जमायला लागलेले. मग आता हे 3 वजा 2 म्हणजे उत्तर किती आलं, 1/60. म्हणजे एका दिवसात गजा किती काम करणार आहे, 1/60. म्हणजे त्याला ते काम करायला किती दिवस लागणार आहे, तर मित्रांनो त्याला ते काम करायला लागणार आहे 60 दिवस. आलं लक्षात? कॉन्सेप्ट पक्का. तुम्हाला काढायचा तर स्क्रीनशॉट काढून घ्या. असं गणित सोडवायचं का पण नाही, आपल्या शॉर्टकट ट्रिकनी गणित सोडवायचं. आणि चला सोडू ना, मग लय सोपं आहे ते तर. लगेच 2 ते 3 सेकंदात निघतं उत्तर. आणि चला काय सांगतंय हे पाय, आजा आणि गजा एक काम किती दिवसात करतो, A+G. दोघाच्या दोघं आहे पॉलिसी एजंट. एकदम बरोबर. हां सर, ते दोघं पॉलिसी एजंट तुम्ही सांगितलं बरं का. मग दोघं किती दिवसात पॉलिसी विकतात, सगळ्या 20 दिवसात. आजा एकटा किती दिवसात पॉलिसी विकतो, 30 दिवसात. हां सर, मग त्यांचं एकूण काम म्हणजे एकूण पॉलिसी काढायचं आपल्याला. कसं काढायचं, अरे या दोघांचा लसावी म्हणजे काय झालं, एकूण पॉलिसी एकूण काम. मग किती आलं यांचा लसावी, सर यांचा लसावी आला 60. जमलं बरं का, आता सांगायची गरज नाही. ठीक आहे. मग आता यांचा जर का लसावी 60 आलाय, मग या 20नी या 60ला भागलं, उत्तर किती आलं, 3 आलं. या 30नी या 60ला भागलं, उत्तर किती आलं, 2 आलं. बरोबर आहे. लगेच उत्तर निघलं. हे दोघजण मिळून एका दिवसात 3 पॉलिश्या विकताय, आणि हा एकटा एका दिवसात 2 पॉलिश्या विकतोय. बरोबर आहे. मग आजा जर का एकटा 2 पॉलिश्या विकतोय, आजा गाजा दोघजण मिळून एका दिवसात 3 पॉलिश्या विकताय, तर यांची वजाबाकी केली म्हणजे काय झालं की एका दिवसात गजा किती पॉलिसी विकतो, एकच पॉलिसी विकतो गजा. बरोबर आहे ना. एका दिवसात किती पॉलिसी विकतो गजा, फक्त एकच पॉलिसी विकतो. मग एक पॉलिसी विकायला 1 दिवस, तर 60 पॉलिसी विकायला किती दिवस, सर उत्तर हेच आहे 60. जमलं. काय आकडेवार करायची गरज नाही, अपूर्णांकांचे छेद समान करायची गरज नाही, मांडायची गरज नाही, डायरेक्ट उत्तर आलं, विषय संपला. अशा शॉर्टकट ट्रिकने आपण शिकत राहणार आहे. भन्नाट पद्धत बरं का, मला फक्त तुमच्यापर्यंत पोहोचायचं आहे. हे गणित आलं ना, तुम्हाला सांगतो व्यवस्थित ऐकलं असेल तर, मी कोणता शर्ट घातला होता ना हे तुम्हाला कळन त्या दिवशी पेपरमध्ये आठवण. एवढा भयानक असतो आपला छोटा मेंदू. आलं लक्षात? चला मग आता पुढचं गणित पाहू. चला आता पुढचा 5वा नंबरचा प्रश्न आहे. अगदी त्याच प्रकारचा आहे, तुम्ही पण सोडू शकता, पण प्रॅक्टिस म्हणून मी सांगतो. आणि प्लस तुम्हाला सांगतो सरावासाठी तुम्हाला गणित देणार आहे, देणार म्हणजे देणारच आहे. आलं लक्षात? चला, माझा एक व्हॉट्सअपला ग्रुप पण आहे बरं का, तर त्याची लिंक तुम्हाला टाकून ठेवतो, सीमाचंदन एज्युकेशन नावाने. त्याच्यावर मी रेग्युलर टेस्ट वगैरे पाठवतो. सगळं फ्री आहे हो, निःशुल्क आहे अगदी. फक्त काय करा, ते व्हॉट्सअपच्या लिंकला क्लिक करा आणि येऊन जा, भेटू आपल्या ग्रुपवर. तिथं सगळंच भेटणार तुम्हाला स्टडी मटेरियल. आणि चला मग आता पाहायचंय की क्वेश्चन काय की आन्यान बाबने एक काम 10 दिवसात पूर्ण करतो. ठीक आहे. आणि एकटंच काम करतो 20 दिवसात ते पूर्ण, तर बबन्याला किती वेळ लागणार जर एकट्यात त्यांनी काम केलं तर? एकदम सोपं. आपल्या ट्रिकने जाऊ. दोघ जण काय करतात, पॉलिशा विकतात. पक्क लक्षात ठेवायचं, आपली ट्रिक एकच, पॉलिशा विकण्याची ट्रिक आहे. मग आन्या आणि बबन्या 10 दिवसात सगळ्या पॉलिशा विकून टाकता. आन्या एकटा 20 दिवसात पॉलिशा विकतो. आलं लक्षात? मग आपल्याला कळलेलं की दोघं पॉलिशा विकतात. मग कंपनीने यांना एकूण किती पॉलिशा दिलेल्या आहे, कसं काढायचं, या दोघांचा लसावी म्हणजे डायरेक्ट उत्तर निघाला. आणि यांचा लसावी काय असणार, 20. का बरं 20? कारण 10च्या पाड्यात असणारी लहानात लहान संख्या, 20च्या पाड्यात असणारी लहानातल्या संख्या म्हणजे आपला लसावी 20. कसा काढायचं तुम्हाला तो ऑलरेडी माहिती, मी सांगणार नाही आता, तेवढं वेळ नाही आपल्याकडे. मग आता या 20ला जर का 10नी भागलं तर उत्तर किती येतं, 2. आणि या 20ला जर का 20नी भागलं तर उत्तर किती येतं, 1. जमलं बरं का. आता फक्त याला थोडं आपल्या भोळ्या भाषेत समजून घ्यायचं. सर आन्या आणि बबन्या
10 दिवसात सगळ्या पॉलिसी विकतो म्हणजे 20 पॉलिसी विकतो. म्हणजे दोघं जण मिळून एका दिवसात किती विकता? 2 पॉलिसी विकता. आणि एकटा काय करतो? 20 दिवस घेतो पॉलिसी विकायला. म्हणजे एका दिवसात आणि किती पॉलिसी विकतो? एकच विकतो. दोघं जण मिळून 2 विकतात आणि एकटा 1 विकतो. म्हणजे यांची जर का फरक काढला म्हणजे किती आला? 1 आला. म्हणजे गण्या एका दिवसात एकच पॉलिसी विकतोय आणि 20 दिवसात मग तू किती पॉलिसी विकणार आहे? 20 पॉलिसी विकणार आहे. म्हणजे त्याला ते एकट्यात काम संपवायची जर का गरज पडली तर तो किती दिवसात संपणार आहे? तर तो 20 दिवसामध्ये संपणार आहे. कॉन्सेप्ट पक्का. चला आता तुम्ही म्हणता जर ही जी ट्रिक आहे फक्त साध्या गणिताला चालते बरं का, अवघड गणिताला नाही चालत. अरे राजा दाखवतो चालून तुला, 1 नंबर ट्रिक आहे. चल पहा बरं. असं सांगा बरं मग गणित. गणित काय? गण्या 1 काम 12 दिवसात करतो. बबन्या 1 काम म्हणजे तेच काम 16 दिवसात पूर्ण करतो. म्हणजे बबन्या आळशीचे बरं का, गण्या ॲक्टिव्ह आहे. दोघं जणांनी मिळून ते काम 4 दिवस केलं एकत्रितरित्या आणि मध्येच काय लहर आली काही कळलं नाही, बबन्या काम सोडून गेला. बरोबर आहे. आता उरलेलं काम आण्याला किती दिवसात संपवावं लागणार किंवा उरलेलं काम आण्याकडून किती दिवसात संपणार आहे आपल्याला ते काढायचं आहे. एकदम सोपं आहे. आण्या एवढ्या दिवसात काम करतो, बबन्या एवढ्या दिवसात काम करतो. 4 दिवस दोघांनी काम केलं आणि 4 दिवसानंतर बबन्याचं काय झालं काय माहिती, निघून गेला तो. मग उरलेलं काम जे आहे ते आता आण्याला किती दिवसात करावं लागणार? एकदम सोपं. चला पाहू आपण. डायरेक्ट शॉर्टकट टिक नाही करायचं, आपली शॉर्टकट टिक वापरायची. चला काय आहे? गण्या सगळ्यात पहिल्यांदा काय लक्षात ठेवायचं, काय काम करता? हे पॉलिसी एजंट आहे, पॉलिसी विकणारे. गण्या काय करतो? गण्या 12 दिवसात सगळ्या पॉलिसी विकून मोकळा होतो. बबन्या काय करतो? बबन्या 16 दिवसात सगळ्या पॉलिसी विकून मोकळा होतो. बरोबर आहे. मग एकूण पॉलिसी किती आहे कंपनीने दिलेली यांना विकायला? म्हणजे एकूण काम किती आहे? सर यांचा लसावी घ्या ना काढून. यांचा लसावी किती आला? 12 आणि 16चा लसावी 16 का 16. मोठी संख्या कोणती? 16. छोटी संख्या कोणती? 12. 12च्या पाड्यात 16 का? नाही. 16 2 गुणून पाय 16 दुने 32. 12च्या पाड्यात 32 आहे का? नाही. 2 नाही जमत. 3 गुणून पाय 16 त्रिक 48. 48. मग 48ला 12 भाग जातो का? जातो की. 12 चोक 48 जमलं बरं का. म्हणजे लसावी काय असणार यांचा? लसावी असणार यांचा 48. 12 जर का 48ला भागलं तर 12 चोक 48. 16 जर का 48ला भागलं तर 16 त्रिक 48. आलं लक्षात? म्हणजे काय करतोय गण्या? 48 पॉलिसी 12 दिवसात विकतो. म्हणजे एका दिवसात 4च पॉलिसी विकतो. बबन्या 16 दिवसात 48 पॉलिसी विकतोय म्हणजे एका दिवसात 3च पॉलिसी विकतोय. ठीक आहे. आता झालं काय? 4 दिवस यांनी दोघांनी मिळून काम केलं. एकत्रितरित्या किती पॉलिसी विकतील रोज? ते 7 पॉलिसी विकणार. आता झालं का की 4 दिवस मिळून यांनी दोघांनी काम केलं बरं का. मग किती काम झालं असन? 7 पॉलिसी विकल्या. 4 दिवस केलं म्हणजे 7 गुणिले 4 किती पॉलिसी विकल्या? टोटल 28 पॉलिस्या विकल्या. आणि अचानक बबन्याचं बायकोसोबत भांडण झालं आणि बबन्या निघून गेला मध्येच काम सोडून. आता सगळा लोड कोणावर आला? गण्यावर आला. बरोबर आहे. मग आता 4 दिवसात ऑलरेडी 28 पॉलिस्या विकल्या गेलेल्या आहे. मग आता पॉलिस्या राहिल्या किती? 48 मधून 28 गेलं. एकूण पॉलिसी किती होत्या? 48 होत्या. 4 दिवस दोघांनी सोबत काम केलं. 28 पॉलिसी विकून टाकल्या. मग 48 मधून 28 गेले, किती राहिलं? 20 राहिलं. विकायच्या पॉलिसी किती आता उरलेल्या? आता फक्त 20च पॉलिसी राहिलेल्या विकायच्या. आणि ते कोणाला ते काम कोणाला करावं लागणार आहे? ते काम गण्याला करावं लागणार आहे. आणि गण्या एका दिवसात किती पॉलिसी विकतो? 4 पॉलिसी विकतो. बरोबर आहे. मग त्याची ती इफिशियन्सी आहे. तर मग तो 20 पॉलिसी विकायला किती दिवस घेणार आहे? 5 दिवस घेणार आहे. 4 ने 20ला भागलं. बरोबर आहे. उत्तर किती आलं? 5. म्हणजे हा काय करणार आहे? 5 दिवसामध्ये उरलेल्या पॉलिस्या विकून मोकळ्या होणार. चला आता पुढचं गणित त्याच्यापेक्षाही सोपं. त्याच्यावरचं जे बरं का पहिली जी आपण पाहिली ना व्हरायटी, त्याच व्हरायटी हे सुद्धा गणित आहे. गणित काय आहे? आण्या 1 काम 25 दिवसात करतो. डन. बबन्या तेच काम 20 दिवसात करतो. ओके. दोघांनी एकत्रितरित्या काम केलं 5 दिवस. किती दिवस केलं? 5 दिवस काम केलं. नंतर आण्या काम सोडून चालला गेला
आता उरलेलं काम बबन्याला किती दिवसात करावं लागेल? मागच्या गणितामध्ये बबन्याची बायको भांडली, या गणितामध्ये आण्याची बायको भांडली. ठीक आहे, मग आता पाहू. चला, आण्या एक काम 25 दिवसात करतो. आपल्या शॉर्टकट ट्रिकनुसार काम नाही म्हणायचं, काय म्हणायचं? पॉलिसी म्हणायचं. काय करतात ही लोक? हे पॉलिसी विकायचं काम करतात. हे पॉलिसी एजंट आहे. आणि कोण? बबन्या. दोघं पॉलिसी एजंट आहे. आणि काय करतो? त्याला ज्या काही पॉलिसी दिलेल्या तो 25 दिवसात विकून मोकळा होतो. बबन्या किती दिवसात विकतो? बबन्या 20 दिवसात विकतो. याच्यामध्ये जरा बबन्या माहिती बरं का. बबन्या चंट एकदम 20 दिवसात विकून टाकतो. ओके, जमलं. आता मग यांना एकूण पॉलिसी दिल्या किती विकायला, म्हणजे एकूण काम किती आणि ते कसं काढायचं? यांचा लसावी ना हो. यांचा लसावी किती आला? आपण ऑलरेडी गणित सोडून पाहिलेले ना. डायरेक्ट सांगतो ना, यांचा लसावी आहे 100. नसन समजलं तर परत एकदा सांगतो. सर, लसावी म्हणजे काय असतं? दोघांच्या पाड्यात येणारी संख्या असते. बरोबर आहे. मग मोठा अंक कोणता आहे? 25. अच्छा, छोटा अंक कोणता आहे? 20. मग 25च्या पाड्यात येणारी कोणती संख्या आहे? 100. 20च्या पाड्यात येणारी संख्या कोणती? 100. जी अशी संख्या की दोघांच्या पाड्यात, तिथे आपण ते पाहिलेले सगळं तुम्ही सांगितलेलं. मी एकदा डबल तो व्हिडिओ पाहतो. लसावी किती आला? 100 आला. मग या 25नी जर का या 100ला भागलं तर उत्तर येतं 4. आणि या 20नी जर का 100ला भागलं तर उत्तर आलं 5. म्हणजे आण्या 100 पॉलिस्या 25 दिवसात विकतो, म्हणजे एका दिवसात तो 4 पॉलिस्या विकतो. बबन्या 100 पॉलिस्या 20 दिवसात विकतो, ते एका दिवसात तो 5 पॉलिस्या विकतो. जमलं. दोघं जण मिळून 5 दिवस काम करताय, म्हणजे दोघं जण मिळून एका दिवसात किती पॉलिसी विकतात? सर 9 पॉलिसी विकतात बरं का. किती? 9 पॉलिसी विकताय ते एका दिवसामध्ये. आता सुरुवातीला यांनी काय केलं? 5 दिवस एकत्र काम केलं. बरोबर आहे. 5 दिवस यांनी एकत्र काम केलं. 5 दिवस एकत्र काम केल्यावर एका दिवसात जर का 9 पॉलिसी विकत असतील तर 5 दिवसात किती पॉलिसी विकल्या त्यांनी? 45 विकल्या. 9 5 45. आमच्याकडे 45 होतं, तुमच्याकडे माहीत नाही. किती विकल्या? 45 विकल्या. टोटल पॉलिसी किती आहे? टोटल पॉलिसी 100 आहे. मग 100 मधून 45 गेलं, वजा केलं, किती राहिलं? सर 55 पॉलिसी राहिल्या बरं का. अजून 55 पॉलिसी विकायच्या बाकी आहे. पण मध्येच 5 दिवसांनी हा कोण होता? हा बबन्या ना, हा आण्या सोडून गेला मध्येच 5 दिवसांनी. मग आता उरलेलं काम कोणाला करावं लागणार आहे? बबन्याला करावं लागणार आहे. बबन्या एका दिवसात किती पॉलिसी विकतो? 5 विकतो. मग 55 पॉलिसी विकायला त्याला किती लागणार आहे? 55 पॉलिसी विकायला त्याला फक्त 11 दिवस लागणार आहे. बरोबर आहे ना. 55ला 5नी भागलं तर किती आलं? 11. उत्तर किती आलं आपलं? 11 दिवस. कॉन्सेप्ट पक्का. एवढ्या सोप्या भाषेत तुमचा कॉन्सेप्ट पक्का झालेला आहे. आता तुम्ही विसरणार नाही बरं का. आलं लक्षात? काळ काम आले की पहिल्यांदा तुम्हाला पॉलिसी एजंट आठवण आणि दुसरा मी आठवण तुम्हाला. आलं लक्षात? चला मित्रांनो, याच्यामध्ये अजून ॲडव्हान्स लेवल बाकी आहे. आपण एका झटक्यात लेक्चर संपवणार नाही. पहिल्यांदा हे व्यवस्थित एकदा दोनदा व्हिडिओ पहा. मला माहिती आहे एकदा पाहिलं तरी डोक्यात जाणार आहे. पळून नका पाहू. पळून पाहिलं असेच वर्ष निघून जातात. नुसतं पळतच बसावं लागतं, हातात काहीच येत नाही. आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला कॉन्सेप्ट पक्का करायचा आहे आणि मग हळूहळू पुढं जायचं आहे. आपल्याला सस्सा व्हायचं आहे. बरोबर आहे. चला मग आता काय करायचं आहे? मी तुम्हाला काही स्वाध्यायाला गणित देतो. मी लिंकमध्ये देतो PDF कॉपी, ती सोडवा आणि मला सांगा. उद्याचं जे लेक्चर आहे ते लेक्चर याच्यातला ॲडव्हान्स सिरीज राहणार. मी काय करतो ॲक्च्युली बुद्धिमापन चाचणी आणि अंकगणित दोघं सोबत घेतलेलं आहे. काल मी काय केलं? नंबर सिस्टीमवरचे आयोगाने जे काही गणित विचारलेले होते 40 ते 50 गणितं सगळं बेसिकपासून ॲडव्हान्सपर्यंत तुम्हाला समजून सांगितलं. पण नंबर सिस्टीममध्ये अजून 2 ते 3 प्रकार आहे संख्या मालिकामध्ये. त्याचं लेक्चर पण मी तुम्हाला उद्या देणार आहे. आणि याच्यामध्ये जे काही ॲडव्हान्स आहे 1-2 प्रकार पेपरला तुम्हाला हेच येतं बरं का. याच्या बाहेरचं शक्यतो येत नाही. सोपं गणितात का कारण पेपरवाला पण तेवढं हुशार असतं की 15 सेकंदात निघले पाहिजे. तो काही लेंदी गणित नाही टाकत तुम्हाला. ठीक आहे. तर याच्यामधले जे काही ॲडव्हान्स प्रकार आहे ते आपण पुढच्या 2 लेक्चरमध्ये पाहणार आहे. काळ काम वेग आपण 2 ते 3 लेक्चरमध्ये सोडवणार आहे. अर्धा घंट्याचे लेक्चर, अर्धा-पाऊण घंट्याचे जे काय असेल ते पाहून घ्यायचं. रटाळ वाटत असेल तर थोडी स्पीड वाढवायची. चला एवढंच सांगतो. परत एकदा सांगतो, खरंच प्रयत्न आवडत असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुमच्या सपोर्टची गरज आहे. बेल नोटिफिकेशनला प्रेस करा आणि कमेंट द्या राव. तुमच्या कमेंट आहे ना, खरंच सांगतो मोटिवेट करतात मला. एखाद दिवशी जर व्हिडिओ नाही बनवला तर एखाद्याची कमेंट येते, सर तुमचा व्हिडिओ खूप छान. इतकं भारी वाटतं ना, माणूस रात्री 3ला उठतं आणि व्हिडिओ बनवायला बसतं. फक्त त्या
कमेंटसाठीच माझा प्रयत्न चालू असतो. कुठल्याही प्रकारचा 1 रुपया न घेता शिकवणार आपलं चॅनेल आहे. प्रयत्न एवढाच आहे, मी ऑलरेडी आता आमच्या ग्रुपवर एक टार्गेट 24 नावाची बॅच तयार केलेली आहे की आमचं टार्गेट आहे आमच्या ग्रुपचं की 2024ची जी ॲड निघणार आहे ना, त्या ॲडच्या अगोदर राज्यघटना, विज्ञान, त्याच्यानंतर गणित असे काही महत्त्वाचे जे सब्जेक्ट आहे, सोबतच अर्थव्यवस्था, हे विथ नोट्स संपवायचं आहे. एकदा ॲड निघली की नुसतं नोट्सला रिव्हिजन करायचा आणि नुसतं PYQ सोडवायचा. कसं काय सिलेक्शन होणार नाही, कसं काय प्री क्वालिफाय होत नाही पाहतोच मी. चला मग भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बेस्ट ऑफ लक. मन लावून अभ्यास करा आणि झटून अभ्यास करा.